संत एकनाथ महाराज आणि त्यांची वाङ्मय संपदा. परम पवित्र, परम मंगल अशा आपल्या या भारतभूमीमध्ये सच्चिदानंद परमात्मा वारंवार अवतार घेतात. कधी भगवान ईश्वराच्या स्वरूपात, तर कधी संत सद्गुरूंच्या स्वरूपात. संसार तापाने दग्ध झालेल्या जीवांना ते आपल्या प्रेममय वर्तनाने स्नेहपूर्ण छाया देतात आणि त्यांच्यावर करुणामृताची वर्षा करतात. हे संत भवारण्य दावनालाचा नाश करून पीडित जीवांना आत्मस्वरूपात स्थित करतात. केवढे हे संतांचे आपणावर होणारे उपकार हो. अशा या महान संतांच्या मालिकेतील एक रत्न आहे परमपूज्य संत एकनाथ महाराज. नाथांचा जन्म संत भानुदासांच्या दिव्य वंशामध्ये झाला. या संदर्भात नाथ महाराज म्हणतात, मी जन्मलो धन्य वंशी, म्हणून हरिभक्ती आम्हासी, संत सोयरे निज सुखशांती, वंश कृष्णासी निरवला. नाथांप्रमाणे थोर संत जन्मास आल्याने जन्म देणारे माता पिता धन्य होतात. ज्या वंशात ते जन्म घेतात तो वंश, ते कुल धन्य होते. ज्या भूमीमध्ये यांचा जन्म होतो ती भूमीसुद्धा धन्य होते. नाथांचे बालपण गोदावरीच्या कुशीत पैठण क्षेत्री गेले. त्यांनी प्रारंभिक विद्यार्जन व वृत्तबंध संस्कारानंतर वयाच्या 13व्या वर्षी देवगडास परमपूज्य जनार्दन स्वामींच्या ग्रही राहून विद्याभ्यास प्रारंभ केला. सद्गुरूंच्या चरणी अत्यंत निष्ठा असलेले नाथ म्हणतात, सद्गुरू रायाने केली मज कृपा, ब्रह्मानंद मज सोपा केला. काय सांगू मज सुख वर्णवेना, तेणे मी तूपणा मावळला एकमेव. विद्याध्ययन पूर्ण केल्यानंतर नाथांनी आपल्या आजी आजोबांच्या आदेशानुसार विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. अति सोज्वळ सुशील पत्नी व 2 गोंडस बालके यांच्या समवेत नाथांचा प्रपंच एक आदर्श होता. त्यांच्या घरी येणारा प्रत्येक अतिथी अगदी तृप्त होऊन बाहेर येत असे. केवळ क्षुधा तृप्तीच नव्हे, तर बौद्धिक, आध्यात्मिक आणि लौकिक अर्थाने सुद्धा तो तृप्त होत असे. नाथांच्या घरातील प्रत्येक जण सुखी, ईश्वरभक्ती आणि रामनामाने प्रेरित होता. न लगे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. या उक्तीप्रमाणे त्यांच्या घरी आनंदच होता. या सुभाषिताचे प्रात्यक्षिक उदाहरण आपणास नाथांच्या घरी दिसून येते. विठ्ठलाने श्रीखंडाच्या रूपात नाथांच्या घरी 12 वर्षे सेवा केली होती. या काळात त्यांनी नाथांच्या घरचे पाणी भरणे, देवपूजेसाठी गंध काढून देणे, नाथांना काय हवे काय नको याची काळजी घेणे, घरची सारी कामे करणे, अशा प्रकारे नाथांना आपल्या खऱ्या स्वरूपाची कल्पना न येऊ देता विठ्ठलाने अत्यंत श्रद्धाभावाने त्यांची सेवा केली होती. नाथ धीर गंभीर धीरोदत्त प्रकृतीचे होते. आकाशाप्रमाणे अतिविशाल आणि सर्वव्यापी असे त्यांचे मन होते. प्रत्येक प्राणीमात्रात त्या परमेश्वराचाच निवास असतो असा त्यांचा दृढ विश्वास होता. हा ब्राह्मण, हा शूद्र, हा भेदभाव त्यांच्या मनात कधीच उत्पन्न झाला नाही. प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात माझा विठ्ठलच नांदतो आहे असा त्यांचा विशाल दृष्टिकोन होता. एकदा पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी त्यांनी ब्राह्मणांच्या जेवणाच्या अगोदर अंत्यजांना जेवण घातले. त्यामुळे चिडून जाऊन ब्राह्मण न जेवताच घरी परतले.
त्यावेळी नाथांच्या पितरांनी प्रत्यक्ष येऊन जेवण केले व नाथांना कृतकृत्य केले. एका उन्हाळ्याच्या दिवशी दुपारचे 12 वाजत होते. नाथ गोदावरीचे स्नान करून येत होते. त्यांना उन्हामध्ये रडणारे एक महाराचे लहानसे मूल दिसले. ते रस्ता चुकून आपल्या आईपासून दूर झाले होते. नाथांनी मोठ्या प्रेमाने त्या मुलाला उचलून घेतले व महारवाड्यात जाऊन ते मूल त्याच्या आईच्या स्वाधीन केले व आईस म्हणाले, बाई, मूल हा देवाचा प्रसाद असतो, त्याची अशी हायघाई करू नये. एकदा काशी यात्रा करून गंगेचे पवित्र जल कावडीमध्ये घेऊन नाथ आपल्या सहकाऱ्यांसह रामेश्वरला ते अर्पण करण्यासाठी जात होते. मार्गामध्ये त्यांना तहानेने व्याकुळ झालेले एक गाढव मरणोन्मुख स्थितीत पडलेले दिसले. नाथांचे हृदय ते दृश्य पाहून द्रवित झाले. एवढ्या लांबून वाहून आणलेले गंगोदक त्यांनी त्या तळमळणाऱ्या गाढवाच्या मुखात घातले. ते गंगोदक पिऊन तृप्त होऊन ते गाढव उड्या मारीत निघून गेले. नाथांना त्या गर्दवाच्या स्वरूपात रामेश्वराच्या शिवशंकरानेच प्रत्यक्ष दर्शन दिले होते. त्यांनी यात्रा तेथेच थांबविली आणि घरी परतले. नाथांच्या भूतदयेला तर मर्यादाच नव्हत्या. त्यांच्या सहनशीलतेचा विचार केला असता ती अथांग सागरासारखी वाटते. एकदा नाथ गोदावरीचे स्नान करून येत होते. देवडीवरच्या एका यवनाने पान खाऊन त्यांच्या अंगावर चूळ टाकली. नाथ पुन्हा गोदावरीत स्नान करून आले. पुन्हा त्या यवनाने त्यांच्यावर चूळ टाकली. असे 1 ना 2 108 वेळा झाले आणि प्रत्येक वेळी ते गोदावरी स्नान करून येत. एवढे झाले तरी त्यांच्या मुखावर क्रोधाची एक अस्पष्टशी रेषासुद्धा दिसली नाही. उलट त्यांनी त्या यवनाचेच आभार मानले, ज्याच्यामुळे त्यांना पवित्र गोदावरी मातेचे गोदावरीच्या स्नानाचा 108 वेळा लाभ झाला होता. ते एका दिवसात आहे. गृहस्थाश्रमात राहून नाथांनी आपल्या उत्तम जीवनशैलीने साऱ्या विश्वास दाखवून दिले की परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची मुळीच गरज नाही. प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ उत्तम प्रकारे साधता येतो. नाथांचे जीवन म्हणजे कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबासारखे होते. त्यांच्या निर्मल चारित्र्याचा, साऱ्या विश्वाबद्दल वाटणाऱ्या त्यांच्या कळकळीचा, वात्सल्याचा अनुभव आपणास त्यांच्या वाङ्मयात सुद्धा दिसून येतो. नाथांनी अफाट वाङ्मय निर्मिती केली. त्यात प्रामुख्याने एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण तसेच त्यांनी रचलेली अनेक भारुडे, जोहार, गवळणी, अभंग आणि संतचरित्रे यांचा समावेश होतो. नाथांच्या भाषाशैलीत त्यांच्या अविकल सर्वांगपूर्ण व्यक्तिमत्वाचा आविष्कार झालेला आपणास दिसून येतो. नाथांची भाषा संथपणे वाहणाऱ्या सरितेसारखी वाटते. त्यातील सहजता, सरलता, सुगमता, निर्मलता, वत्सलता या गुणांनी भाविकांची हृदये त्यांच्या वाङ्मयाकडे सहजच आकर्षित होतात. उपनिषदे, भगवद्गीता, व्यासरचित भागवत यासारख्या सुंदर परंतु संस्कृत भाषेतील ग्रंथातील ज्ञानामृत सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यायचे या महान ध्येयाने प्रेरित होऊन नाथांनी आपली सारी वाङ्मय निर्मिती मराठी भाषेतच केली. आता आपण त्यांच्या वाङ्मयाबद्दल पाहूया. पहिला, चतुश्लोकी भागवत. नाथांचा पहिला ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत. चतुश्लोकी भागवतावरील टीका ग्रंथ होय. या ग्रंथाच्या निर्मितीसंबंधी
एक कथा आहे. ती फारच मनोरंजक आहे. एकदा सद्गुरू जनार्दन स्वामी आणि शिष्य एकनाथ महाराज देवगिरीहून तीर्थयात्रा करण्यास निघाले. अगोदर नाशिक, त्र्यंबकेश्वर ही क्षेत्रे पाहण्याच्या उद्देशाने प्रवास करीत असता वाटेत चांदवड गावी त्यांचा चंद्रभट्ट या ब्राह्मणाच्या घरी मुक्काम होता. चंद्रभट्ट आपले घरी रात्रीच्या वेळी नित्यनेमाने चतुश्लोकी भागवतावर सुश्राव्य पुराण सांगत असे. येथील वास्तव्यात या पुराण श्रवणाची संधी या दोघा गुरुशिष्यांना अनायसेच लाभली. ते पुराण ऐकून जनार्दन स्वामींना अत्यंत आनंद झाला. त्या आनंदाच्या भरातच ते नाथांना म्हणाले, तेणे स्वानंदे गरजोनी श्रीमुखे स्वये जनार्दन बोलिला अति सुखावून हे वर्णी गुह्य ज्ञान देशभाषा. ही आज्ञा शिरोसविंध्य मानून नाथांनी त्याच वेळी टीकाग्रंथ रचनेचा संकल्प केला. नाशिक क्षेत्री पोचताच जवळच असलेल्या पंचवटी क्षेत्रात ग्रंथ रचनेचा ओनामा त्यांनी केला. गुरुकृपेने प्रबंध रचनेची स्फूर्ती आणि प्रतिभा प्राप्त होऊन तेथील वास्तव्यातच त्यांनी तो ग्रंथ पूर्ण करून गुरुचरणी अर्पण केला. श्री व्यासप्रणीत भागवतातील द्वितीय स्कंधातील 9व्या अध्यायातील 32 ते 35 या 4 निवडक श्लोकांना चतुश्लोकी भागवत असे म्हणतात. या 4 श्लोकावर टीका करून नाथ थांबले नाहीत. त्यांनी द्वितीय स्कंधातील 9व्या अध्यायातील संपूर्ण 45 श्लोकांवर एकूण 1036 ओव्यांची रचना केली. नाथांच्या या भाष्यामध्ये त्यांच्या प्रासादिक व ओघवती वाणीचा अनुभव प्रकर्षाने येतो. 35व्या श्लोकाच्या टीकेमध्ये नाथ शेवटी म्हणतात, ऐसे गुह्य ज्ञान पुरुषोत्तमे निष्काम काम कल्पद्रुमे स्वमुखे सांगितली आत्मारामे कृपा संभ्रमे स्वयंभूसी. या श्लोकातील गुह्य ज्ञान या पदावर विश्लेषण करून नाथांनी चतुश्लोकीचा उपसंहार केला. आता आपण एकनाथी भागवताबद्दल बोलूया. भगवान व्यासांनी रचलेल्या भागवतातील पौराणिक भाग वगळून केवळ अध्यात्मपर अशा 11 स्कंधाच्या आधाराने नाथांनी भागवताची रचना करून संस्कृत भाषेचे ज्ञान नसणाऱ्या असंख्य भाविकांना वेदांताचे रहस्य उलगडून दाखविले आहे. नाथांचा हा भागवत ग्रंथ त्यांच्या आध्यात्मिक वाङ्मयातील शिरोमणी ठरला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. भागवताचा मुख्य विषय अध्यात्मनिरूपण असला तरी परमेश्वराची भक्ती हा मुख्य सिद्धांत आहे. हा ग्रंथ सर्वसामान्य जनास ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याची शिकवण देण्याकरिताच त्यांनी निर्माण केला होता. नाथ म्हणतात, शब्दापुढे ज्ञान धावे, ओवी पुढे अर्थ पावे, जे जीवी विवंचित ते अवघे ग्रंथार्थ होय. ग्रंथाला सुरुवात करताना नाथ म्हणतात, पाऊने चतुश्लोकीचे ज्ञान, ब्रह्मा झाला ज्ञानसंपन्न, करिता सृष्टीचे सृजन, तिळभरी अभिमान बाधेना. त्या ज्ञानाची रसाळ कथा मराठीया सांगेन आता. भक्तीच्या तुलनेत वेदांताचा अभ्यास करून कठीण
वेदांताचा अभ्यास कठीण असतो. याचे विश्लेषण करताना नाथ म्हणतात, वेदांताचा अभ्यास म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासारखे आहे. मोठ नाथा पहिलं जोडी, अखंड झोडला आसोडी, येता जाता आढाओढी. अशी खटपट करूनही लाभ मात्र अल्पमात्रच होतो. परंतु भक्तीचे तसे नाही. नाथ म्हणतात, सरितेचा पाट एक वेळ केल्या पाट, अहर्निशी घडघडात चालती लोट जीवनाचे. नाथांना अभिप्रेत असलेले भक्तीचे स्वरूप म्हणजे सत्संगती, सच्छास्त्र श्रवण, सद्गुरू प्राप्ती, कीर्तन, नामस्मरण, यमनियमांचा विचार इत्यादी. भक्ती मार्गाचे श्रेष्ठत्व वर्णन करताना नाथ म्हणतात, संत म्हणजे सचेतन परमेश्वरच, प्रत्यक्ष पुरुषोत्तम, चालते बोलते परब्रह्मच. गुरु कसा असावा याचे विवेचन करताना नाथ म्हणतात, शब्दज्ञाने पारंगत, जो ब्रह्मानंदी सदा डुलत, शिष्य प्रबोधनी समर्थ, असा तो असला पाहिजे. आता शिष्यासंबंधी बोलताना नाथ म्हणतात, तो निर्भय असावा, अर्थ जिज्ञासू, द्रव्याविषयी उदासीन, समदृष्टीचा असावा. त्यांनी ज्ञानाचा अभिमान धरू नये. परमार्थाच्या सर्वांगीण ज्ञानाची उत्सुकता त्याच्यात मनामध्ये नेहमी असावी. नामाचा महिमा नाथांनी प्रत्येक ग्रंथात वर्णन केला आहे. ते म्हणतात, नामापाशी भक्ती मुक्ती, नामापाशी यशकीर्ती, नामापाशी विजय प्राप्ती, कर्म निर्मुक्ती हरिनामे. कीर्तनाचे महात्म्य वर्णन करताना नाथांची प्रतिभा उच्च कोटीला पोचते. ते म्हणतात, कीर्तनाने वैकुंठपीठ हर्षाने डोलू लागते व महादेव तांडव नृत्याला प्रवृत्त होतात. नाशिली जगाची सर्व दुःखे, अवघे विश्वाची हरिखे, भरिले महासुखे उचंबळत. आता आपण तिसरा ग्रंथ रुक्मिणी स्वयंवराबद्दल बोलूया. नाथांचा तिसरा व अत्यंत लोकप्रिय असलेला ग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर होय. या काव्यामध्ये नाथांच्या भाषाशैलीच्या अनेक छटा दिसून येतात. त्यांच्या अंगी वसत असलेल्या कथालेखकाचे चातुर्य यात प्रकर्षाने जाणवते. श्रीकृष्णाच्या द्वारकेचे वर्णन करताना नाथांचे हृदय आनंदाने उचंबळून येते. ते म्हणतात, द्वारका बाह्य प्रदेशी, आराम रमवी जीव जीवासी, वसंत निववी सदा सुमनेशी, ताप कोणा असेना, प्रेमे विकसली कमळे शुद्ध, गुंजारवती कृष्ण षटपद, ऐकोनी गंधर्व जाहले स्तब्ध, सामवेद मौनावले. कृष्णाचे वर्णन करताना तर नाथांची वाणी जणू अमृताचा वर्षावच करत असते. ते म्हणतात, अतिसुरंग चरण तळे, उपमे कठीण रसोपतले, बाल सूर्याचेही उजाळे, तैसी कवळे टाचांची, पिळून इंद्रनीळ किळी, ओतली कृष्णतनू सावळी, पाऊले सुकुमार कोवळी, छोटी निळी भागी. जे जे अत्यंत सुंदर दिसे, ते कृष्णाचे लेशे. डोलिया त्याने लाविले पिसे, डोळिया त्याने लाविले पिसे, झालो मोर पिसे हरिअंगी. कृष्णा
पहावया लोगा, कृष्णा पहावया लोका, नयनी नयनासी निगती जिभा, श्रवणासी वल्लभा, अभिनव शोभा कृष्णाची. रुक्मिणीच्या कृष्णाविषयीच्या भावना व्यक्त करताना नाथांची वाणी अत्यंत मृदू आणि मधुर होते. त्यातून अत्यंत कोमल हृदयस्पर्शी शब्द बाहेर पडतात. नाथ म्हणतात, मने वाचा काया निर्धारेसी तुझी जाया, मी झालेसे यदुराया, विधी विवाह तुवा कीजे, मी तव तुझेची अर्धांगी, केवी शिवेल शिशुपाल माझे अंग, तू शिरावरी असता श्रीरंग, मी वीरभाग यदुवरा. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यानात्मक काव्य असले तरी त्यात आध्यात्मिक बैठकीचे, जीवाशिवाच्या भेटीचे व ऐक्याचे निरूपण संक्षेपाने केलेले आपणास दिसते. भक्तिभाव आणि नववधूच्या अंतःकरणातील प्रेमाची आंदोलने नाथांनी अत्यंत कोमलतेने चित्रित केली आहेत. हा अनंत गुणांनी ओसंडून वाहणारा नाथांचा रुक्मिणी स्वयंवर हा लहानसाच काव्यग्रंथ महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय व्हावा यात नवलते काय. आता आपण भावार्थ रामायणाबद्दल बोलूया. नाथांच्या ग्रंथनिर्मितीला चतुश्लोकी भागवतापासून सुरुवात झाली आणि तिची समाप्ती भावार्थ रामायणाच्या युद्धकांडाने झाली. भावार्थ रामायणाच्या निर्मितीस त्या काळाची राजकीय व सामाजिक परिस्थिती कारणीभूत झाली होती. नाथांच्या काळात मुसलमानी सत्तेने विजयनगरच्या साम्राज्याचा पराभव केल्याने हिंदू जनतेला कोणी वाली राहिला नव्हता. मुसलमानी राजांनी हिंदू प्रजेचा अतोनात छळ मांडला होता. ही परिस्थितीच नाथांना भावार्थ रामायणाच्या निर्मितीस कारणेदायक झाली असे म्हणण्यास हरकत नाही. याच काळात उत्तर हिंदुस्थानात संत कवी तुलसीदासांनी रामचरितमानस ग्रंथाची रचना केली होती. भावार्थ रामायणाच्या निर्मितीच्या अनुषंगाने नाथ म्हणतात, जागृती माझी वर्तता पुढे प्रकाशे रामकथा, दुश्चितपणे ठेवा जाता रामतत्वता रामायण दावी, करू जाता फुकट गोष्टी त्या माझी रामकथा उठी, रामे पुरविली पाठी खिळली दृष्टी रामायणी, मी निजलो असता जाण राम थापटी आपण, म्हणे उठी करी रामायण तेथे मी कोण न करावया. आता अशा प्रकारे नाथांची वृत्ती संपूर्ण राममयच होऊन गेली होती. रामाच्या आग्रहामुळेच रामायणाची रचना झाली असे सांगताना नाथ महाराज म्हणतात, सांडोनी रामकथा लेखन मज करिता गमनागमन मार्गी श्रीराम रामायण स्वये संपूर्ण प्रकाशी करू जाता भोजन गोग्रासासी स्मरे रघुनंदन, मागे घालून जेवण रामायण स्वयं वदवी, निजलो असता स्वप्नी पूर्ण श्रीराम दाखवी रामायण, आपुले गुह्य निरूपण सांगे आपण बोलून या.
अशा प्रकारे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये नाथांना रामायण दिसू लागले होते आणि कथेचे लेखन केल्याशिवाय त्यांना राहवतच नसे. रामायणातील कथाभाग जरी मुख्यतः ऐतिहासिक स्वरूपाचा असला तरी नाथांनी अनेक ठिकाणी त्याला अध्यात्माचे स्वरूप दिले आहे. हे करीत असताना मूळ कथेचा गोडावा मात्र कायम ठेवला आहे. सीता व श्रीरामचंद्र यांचा विवाह म्हणजे प्रकृती व पुरुष यांचे मिलन असा भाव नाथांनी प्रकट केला आहे. अज राजाचा पुत्र दशरथ यात अज म्हणजे परब्रह्म व दशरथ म्हणजे दशेंद्रिये असा संबंध जोडून दाखविला आहे. दशरथाच्या 3 राण्यांपैकी कौसल्येला सद्विद्या, सुमित्रेला शुद्धबुद्धी आणि कैकेयीला अविद्या असे संबोधून नाथ मंथरेला कुविद्या असे म्हणतात. भावार्थ रामायणाचे परिशीलन करताना आपणास जागोजागी नाममाहात्म्य, भक्तिमाहात्म्य, सर्वभूती एकात्मता इत्यादी तत्वांचे विवेचन प्रकर्षाने आढळते. नाथांनी या रामायणातच आपले संपूर्ण जीवन ओतले आहे. येथे नाथांची वाङ्मय संपदा संपन्न झाली. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.